सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद. तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा. नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी. महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन, ANM, GNM हे कोर्सेस करा आणि शासकीय, निमशासकीय, खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा. विद्यापीठ मान्यता कोर्सेस, अत्याधुनिक शिक्षण प्रणाली, अनुभवी शिक्षक वर्ग. BSc नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग, कालावधी 4 वर्ष, पात्रता 12वी सायन्स आणि CET उत्तीर्ण. थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर. तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या. संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पानसरे. मोबाईल नंबर 84 68 81 64 40, 92 09 87 34 30, 82 37 66 04 32 आणि 82 37 54 04 32. शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांचा 10 एप्रिल रोजी संगमनेर तालुक्याचा दौरा आहे. या संदर्भात C24 तासला माहिती देताना शिवसैनिक विनोद सूर्यवंशी यांनी म्हटलंय की खासदार सदाशिव लोखंडे यांनी 10 कोटीपेक्षा जास्त कामं मंजूर केली आहेत. खासदार लोखंडे यांचं नेतृत्व शांत आहे, विकास कामांच्या बाबतीमध्ये कडक शिस्तीच आहे. लोकांमध्ये आपल्या कामांची प्रसिद्धी न करता कामावरती जास्त वर्चस्व आहे. संगमनेर शहरामधील कोणकोणती कामं खासदार सदाशिव लोखंडे यांच्यामुळे झाली याबाबत सूर्यवंशी यांनी C24 तासला माहिती दिली आहे. दिनेश फटांगरे संगमनेर शहर पदाधिकारी असून त्यांनी संगमनेर तालुका येथील दौऱ्याविषयी C24 तासशी बोलताना म्हटलंय की संगमनेर शहरामधील छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा निधी मंजूर करण्यात आला आहे. ते काम पूर्ण करण्यासाठी खासदार आणि विखे पाटील यांच्या माध्यमातून जे लवकरात लवकर पूर्ण होईल यासाठी पाठपुरावा करणार आहे आणि संगमनेर शहरामधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्याचं काम करण्यासाठी पाठपुरावा करणार आहे. तर यावेळी विनोद सूर्यवंशी संगमनेर शहर पदाधिकारी आणि दिनेश फटांगरे शहर पदाधिकारी आणि सागर राक्षे, शुभम पठाडे, कार्तिक तोरकडे तसेच ओंकार मंडलिक, हर्षल गलांडे, सनी धारणकर, भूषण नरवडे आदी कार्यकर्ते या ठिकाणी हजर होते. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी विनोद सूर्यवंशी, शिवसेना शहर पदाधिकारी या नात्याने खासदार सदाशिव लोखंडे साहेब यांनी संगमनेर शहरामध्ये विविध विकास कामे केले आहे. त्या संदर्भात मी माहिती आज देत आहे. खासदार लोखंडे साहेब हे मागील 10 वर्षामध्ये जे विविध विकास कामे केले आहे ते स्वभावाने शांत स्वभावाचे जरी असले, विकास कामांच्या बाबतीत ते तेवढे कडक शिस्तीचे देखील आहे. खासदार लोखंडे साहेब यांनी नक्कीच कोटींच्या वरती कामे शहरासाठी दिलेले आहेत. आता ते म्हाळुंगी नदी पूल साठी जो धार्मिक स्थळांना जोडणारा मुख्य पूल आहे, शालेय शिक्षण घेणारे मुलं विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी तो महत्वाचा पूल होता. अति तातडीने खासदार लोखंडे साहेबांनी मुख्यमंत्री साहेबांकडे तो प्रस्ताव सादर केला होता. त्यांना मुख्यमंत्री महोदयांनी रात्रीचे 3 वाजता ती निधी उपलब्ध करून दिला. म्हणजे खासदार लोखंडे साहेबांनी त्याचा पाठपुरावा अति तातडीने करून लगेचच 8 दिवसात तो निधी पुलासाठी वर्ग करण्यात आला. आणि खासदार साहेबांनी त्यासोबतच म्हाळुंगी पुलासाठी 4.5 कोटी रुपये, युवक भवन गणेशनगर 80 लाख रुपये, शहरातील बाजारतळ या शहरातील 2 बाजारतळ येथे कोल्ड स्टोरेज 75 लाख रुपये, शहर हद्दीत 12 हायमॅक्स 66 लाख रुपये, शहर हद्दीतील विविध शाळेत डिजिटल क्लासरूम करण्यासाठी विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण मिळण्यासाठी ते 60 लाख रुपये, संगमनेर मधील शाळांना खेळाचे साहित्य, सोलर पॅक यासाठी 1,25,00,000 रुपये, नवीन नगर रोड मेहरमाळा इथापे शाळेपासून ते मेहरमाळा LED हायमॅक्स 2.5 लाख रुपये, सिद्धार्थ स्कूल साठी संगणक संच 50,000 रुपये. असे विविध कोटीच्या घरामध्ये साहेबांनी निधी उपलब्ध करून दिला आहे. आवर्जून एक गोष्ट खासदार लोखंडे साहेबांची सांगावीशी वाटते. अनेक नेत्यांनी, स्थानिक नेत्यांनी 50-55 वर्ष अतिशय जिव्हाळ्याचा असा संगमनेर तालुक्याचा जो प्रकल्प होता, निळवंडे प्रकल्प, अनेक 50-55 वर्ष त्याच्यावरती राजकारण केलं. मात्र
खासदार सदाशिव लोखंडे यांनी त्या राजकारणाला पूर्णविराम देण्याचं काम केलं आणि पुण्याचं असं काम करून संगमनेर तालुक्यातील दुष्काळ भागामध्ये आदिवासी वंचित दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पाणी देण्याचं असं पुण्याचं असं काम केलेलं आहे. नक्कीच त्या कामाची पावती म्हणून खासदार सदाशिव लोखंडे साहेबांना मतपेटीतून त्यांना भरभरून मत संगमनेर तालुक्यातून आम्ही देऊ. मोठं लीड 6.5 तालुक्यातून सर्वात जास्त लीड आम्ही संगमनेर तालुक्यातून देण्याची शपथ घेतो, वचन देतो. साहेबांना सर्वात जास्त मोठं लीड आम्ही खासदार सदाशिव लोखंडे साहेबांना देण्याची आण घेतलेली आहे. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिर्डी लोकसभा 2024 ची निवडणूक संपन्न होत आहे. त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना जगण्याची ऊर्जा दिली, निळवंडे कालवे चालू करून त्या निळवंडे कालव्यांना पाणी आणून खऱ्या शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित केल्या, अशा आमचे मतदारसंघाचे लाडके खासदार सदाशिवरावजी लोखंडे साहेब हे उद्या संगमनेर शहराच्या दौऱ्यावर सकाळी 9 वाजता येत आहेत. त्यानिमित्त या ठिकाणी आमचे सहकारी विनोद सूर्यवंशी यांनी साहेबांनी जे काही संगमनेर शहरात विकास कामं केली, सुमारे जवळजवळ 10 कोटीचे विकास कामं केली, त्याची मुद्देसूद व व्यवस्थित माहिती या ठिकाणी दिलेली आहे. परंतु या ठिकाणी इतकेच कामं न करता थांबणारे लोखंडे साहेब बसले. संगमनेर शहरातून जो हा स्टेटस हॉटेल ते राईतवाडी फाटा हा जो मोठा रस्ता या ठिकाणी संगमनेर शहरात तयार झालेला आहे, त्या रस्त्यामुळे शहराचं सौंदर्य वाढलेलं आहे. असा रस्ता हा तयार करण्यासाठी, याला निधी उपलब्ध होण्यासाठी खासदार साहेबांनी मार्ग निधी म्हणून एक केंद्र सरकारचा निधी असतो, नितीन गडकरींच्या माध्यमातून त्या निधीसाठी वेळोवेळी पाठपुरावा करून या रस्त्याला मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला. त्याचप्रमाणे आता भविष्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा या ठिकाणी संगमनेर शहरात एक अश्वारूढ भव्य असा पुतळा उभारण्याचा प्रस्ताव साहेबांनी मुख्यमंत्र्यांकडे मांडलेला आहे. सन्माननीय पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांचाही या कामात मोठा पाठपुरावा आहे. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटनेचे शिल्पकार यांचाही या ठिकाणी एक भव्य पूर्णाकृती पुतळा व्हावा असाही एक प्रस्ताव संगमनेर शहरातून आम्ही खासदार साहेब व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून या गोष्टींचा पाठपुरावा करीत आहोत. यानंतर पुढच्या टर्म मध्ये साहेबांचं संगमनेर स्मार्ट सिटीत संगमनेर शहराचा समावेश व्हावा. संगमनेर शहर एक ऐतिहासिक शहर आहे. या ऐतिहासिक गोष्टींना उजाळा होण्यासाठी पर्यटन क्षेत्रात साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी पाठपुरावा होणार आहे. असे अनेक उपक्रम या ठिकाणी पंतप्रधान देशाचे विश्वगौरव नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी संगमनेरात करण्याचा खासदार लोखंडे साहेबांच्या व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या पाठपुराव्यातून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री साहेब यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आमचा करण्याचा मानस आहे. शावी शेख, C24 तास, संगमनेर.